सविनय जय भीम। दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी कसारा शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाहीर उपोषण आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेले आहे। या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा आहे की पूरक पाणी योजना ही मोखावणे कसारा ग्रामपंचायतची योजना कसारा ग्रामपंचायतकडे हस्तांतरित होऊन सुमारे 3 ते 4 वर्ष झालेले आहे। आज मुबलक पाण्याची व्यवस्था असतानाही गेले 20 ते 25 वर्षापासून कसारा वासियांना आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो। हा पाणी पुरवठा आठवड्यातून किमान 2 वेळा व्हावा अशी 24 मे 2025च्या ग्रामसभेत आम्ही मागणी केली असता तो ठराव एकमताने मंजूर झाला। त्याचप्रमाणे पोषण आहार योजनेबाबत जो काही भ्रष्टाचार होत आहे, कुपोषित बालकांचे वजन हे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड करून आरोग्य विभागाला पाठवले जातात, त्याची चौकशी व्हावी म्हणून ग्रामपंचायत अधिनियम कलम 49 नुसार एक उपसमिती स्थापन व्हावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी करण्यात आलेली होती। तोही ठराव एकमताने मंजूर झालेला असताना ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकळे यांनी हे दोन्हीही ठराव प्रोसिडिंग बुकला घेतलेले नाहीयेत, म्हणून प्रोसिडिंग बुकला झालेले ठराव न घेतल्यामुळे दिनेश पाकळे यांनी ग्रामसभेचा अपमान केलेला आहे। भारताचे संविधान घटना दुरुस्ती 73व्या दुरुस्तीनुसार संविधानिक मान्यता या ग्रामसभेला मिळालेली आहे। असे असतानाही दिनेश पाकळे हे ग्रामसभेचे अपमान करतात, म्हणून दिनेश पाकळे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे। त्याचप्रमाणे जो काही आमचा ठराव आहे आठवड्यातून 2 दिवस पाणी मिळावं, तर त्या मागणीवरही आम्ही ठाम आहोत। फक्त गलथान नियोजनामुळे आज कसारावासियांना आठवड्यातून 2 दिवस पाणी मिळत नाही, तर आठवड्यातून 2 दिवस पाणी मिळालंच पाहिजे ही सर्व कसारावासियांची इच्छा आहे। त्याचप्रमाणे पूरक पाणी योजना ही खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाली पाहिजे आणि पोषण आहार योजनेची चौकशी होण्यासाठी उपसमिती बनवावी आणि दिनेश पाकळे यांच्यावरती कार्यवाही व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते 6 ऑक्टोबर 2025 रोजीपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। ही जी आमची मागणी आहे ही सर्व कसारावासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची अशी मागणी आहे। या आंदोलनाला कसारा गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, आणखी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम।